नमस्कार मित्रांनो, मी रिया तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज खूप सुंदर दिवस आहे माझ्यासाठी. सेलिब्रेशनचा दिवस आहे आणि मी अशाच पद्धतीने महिनाभर माझा हा वाढदिवस महिनाभर सेलिब्रेट करते. तर माझं रुटीन जे आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं, स्वामींकडे नतमस्तक व्हायचं आणि दिवसाची सुरुवात करायचं. तसंच आजही मी माझ्या वाढदिवसाचा दिवसाची सुरुवातसुद्धा अशीच केलेली आहे. आणि मग दर्शन घेऊन झाल्यानंतर राजेश मला म्हणाला की चल मी तुला एक सरप्राईज देणार आहे. आणि सरप्राईज म्हणजे आता काय, बड्डे म्हटल्यावर सरप्राईज तर पाहिजेच. पण त्यांनी सांगितलं नाही कुठे जातो आहे, काय करतो आहे, कशा संदर्भात बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. पण मी पण माझं दर्शन आवरून मी बाहेर आली आणि उभी राहिली त्याची वाट बघत. आणि फायनली तो मला अशा ठिकाणी घेऊन आलं. हे आम्ही पूर्वी आमचं लग्न झालं आणि या मंदिराचं विशेष असं एक आवर्जून सांगावंसं वाटेल की मंदिरात खूप प्रचंड शांतता आणि सगळ्या देवांचं म्हणजे आपले 33 कोटी देव या ठिकाणी वास्तव्य करतात असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे इथे शंकराची मूर्ती आहे, पुन्हा शंकरांच्या मूर्तीनंतर गणपती आहे आणि त्याच्यानंतर श्रीरामांची मूर्ती आहे, आपले नवग्रहांची मूर्ती आहे, तसेच हनुमानाचं मंदिर आहे. आणि हनुमानाच्या मंदिरात इथे वेगळ्या प्रकारे हनुमानांना माळ चढवली जाते, ती म्हणजे मेदूवड्याची. आणि ती मेदूवड्याची माळ ते अगदी प्रसाद म्हणून प्रत्येकाला देतात असं आहे. तर ते ब्राह्मण जिथे जे होते ते सांगण्याची पद्धत, त्यांना प्रत्येक पूजेबद्दलचं, प्रत्येक देवाबद्दलची माहिती सांगताना इतकं मन तृप्त आणि आनंदी होतं, ते कानसुद्धा तृप्त होत होते. आणि मी बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे या मंदिराचं टोटल लुक चेंज झालं आणि माझ्या कानावर असे शब्द पडले ना मित्रांनो, ते खरंच मी काही बोलत नाही, ते शब्द होते ते तुम्हाला लक्षात येईल. त्या मंत्र उच्चाराने मी सुद्धा अगदी भारावून गेली. आणि बाहेरच शनी महात्म्याचं मंदिर आहे, तर ते शनी महात्म्याच्या मूर्तीवर सगळ्यांचं तेलाचा अभिषेक आणि तेलाचे दिवे लावले जात होते. तेही बघून अगदी बरं वाटत होते. आणि मेन म्हणजे ज्याचं अट्रॅक्शन मला होतं की तो कधी ग्रहण करते प्रसाद, त्यासाठी मी खूप जरा धावपळ. पण ह्या मूर्ती ह्या शोकेशमध्ये लावलेली, पुन्हा त्याच्यावरती घुमट ज्या पद्धतीने, हे साऊथ इंडियन मंदिर आहे मित्रांनो. आणि हे मंदिर घाटकोपरच्या भजन समाज मंदिरात आहे. याचं गारुडिया नगरला हे मंदिर आहे. तर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर खरंच या मंदिराचा प्रसादाचा, या मंदिराच्या दर्शनाचा आणि देवांचा आस्वाद तुम्ही घ्यावा. म्हणजे देवांचा आस्वाद म्हणजे देवांचं ब्लेसिंग घ्यावं असं मला म्हणायचं आहे. आणि खूप खूप छान आहे. आणि मित्रांनो, पूजा करण्याची पद्धत मी तुम्हाला आत्ताच कलश जो दाखवला, त्या कलशाच्या बांधणी आणि देवाच्या समोर लावलेला दिवा, त्याच्याबरोबर उदी, त्याच्याबरोबर कुंकू, हे एकदम सगळं टोटली अगदी छान वाटण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही मूर्तीसमोर उभे राहिलात तर तुम्हाला असे वाटेल की ते देव आपल्याला ब्लेसिंगच देते. आणि फायनली मला जे पहिल्यापासूनचं अट्रॅक्शन आहे ते प्रसाद मी अगदी बसून ग्रहण केला. आणि मित्रांनो, खरंच सांगते, त्या प्रसादाच्या तोंडात घातल्याबरोबर जी रेंगाळत होती ती चव ना अवर्णनीय आहे. त्यामुळे तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. श्री स्वामी समर्थ.